लाईव्ह मराठी कोल्हापूरच्या प्रत्येक प्रभागामध्ये फिरतं आणि त्या ठिकाणची एकंदरीत जी काही राजकीय परिस्थिती आहे आणि त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी नागरिकांना भेडसावणारे मुख्य प्रश्न काय आहेत हे तर जाणून घेतच, पण प्रत्येक समाजातील घटकांच्याबरोबर जाणून त्या ठिकाणी प्रभागाचं नेमकं वारं काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे। जर तुम्हाला मागच्या बाजूची जर एकंदरीत चित्र दिसत असेल तर सध्या आपण शास्त्रीनगरच्या ग्राउंडवरती आहोत। मागच्या बाजूला सामना अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचलेला आहे, परंतु कोल्हापूर महानगरपालिकेचा जो सामना आहे तो महाविकास आघाडी विरोधात महायुती असा होणार आहे आणि त्या सामन्यामध्ये कुणाची जीत होणार आहे याबाबत प्रत्येकजण अंदाज बांधत आहेत। पण सध्या या ठिकाणी म्हणजे प्रभाग क्रमांक 13 जो आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीचं चित्र आहे, प्रभागात वारं नेमकं काय आहे हे जाणून घेऊया। माझ्यासोबत नेहमीप्रमाणे माझे सहकारी संदीप आणि सलमान आहेत। सलमान, या प्रभागामध्ये आज सकाळपासून वेगवेगळ्या घटकांशी आपण चर्चा केली, अनेक लोकांशी आपण बोललो, काय नागरी समस्या प्रामुख्याने या प्रभागामध्ये जाणवतात? प्रामुख्याने सर बघितलं यामध्ये तर जे आपले रेग्युलर प्रॉब्लेम आहेत तेच या ठिकाणी खरं तर प्रामुख्याने समोर आले। त्यामध्ये रस्ता असेल, पाणी असेल किंवा जे आपलं इथं उद्योगनगरीचा देखील काही भाग येतो, त्यामुळे औद्योगिक वसाहतीमध्ये तेथील प्रामुख्याने प्रश्न जे आहेत म्हणजे त्या ठिकाणी औद्योगिकरणासाठी बाहेरनं येणारे वाहने आहेत त्यांच्यासाठी मोठी लावण्यासाठी अडचण निर्माण झालेली आहे। त्याचबरोबर या प्रभागामध्ये जी वस्ती बघितली तर आपण संमिश्र वस्ती पाहायला मिळते, त्यामुळे मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन, विरंगुळा केंद्र अशा देखील समस्या लोकांनी मांडल्या। त्याचबरोबर जे थेट लाईट पाईपलाईनचे पाणी आहे ते अद्याप काही लोकांना पोचलं नसल्याचं देखील सांगत आहेत। त्यामुळे भविष्यात त्या प्रॉब्लेम आहे जे प्रामुख्याने फेस केले पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याच्यावरती उपाययोजना करून त्यावरती म्हणजे जो उमेदवार असेल तो तोडगा काढला पाहिजे असं इथल्या लोकांचं एकत्रित मत आहे। सलमान, खरं म्हणजे नगरसेवक असल्यानंतर आपण हक्कानं त्यांना हे प्रश्न विचारू शकतो, पण गेल्या काही दिवसांमध्ये, गेल्या काही वर्षांमध्ये प्रशासक राज या ठिकाणी पाहायला मिळालं। तर प्रशासकांच्या माध्यमातून या प्रभागातले काही प्रश्न सुटलेत असं काय बोलताना जाणवलं का? नाही, तसं मी लोकांचं म्हणा की प्रशासक राजकारणामध्ये प्रशासनाने थोडंसं कारणटोळा केल्याचं पाहायला मिळाले। मग त्यामुळे रस्ते असतील, गटरचं असतील, कचऱ्याचा प्रश्न आहे, हे प्रामुख्याने प्रश्न जे अद्याप सुटलेले नाहीत। मग आता शेवटच्या टप्प्यामध्ये रस्त्यांचे काम थोडंफार होत आलं आहे, पण जे वर्षानुवर्ष जे प्रॉब्लेम्स फेस करायला खड्ड्यांचा असेल, रस्ता पावसाळ्यामध्ये पाणी साठण्याचे काहीतरी जयंती नाला जातो म्हणजे या प्रभागातून जास्त प्रमाणात जयंती नाला जातो, तर जयंती नाल्याचा विषय असेल हा अद्याप मार्गी निघलेला नाही असे लोकांनी मानले। त्यामुळं नगरसेवक हा पाहिजे आणि नगरसेवक असल्याशिवाय ही कामं म्हणजे प्रामुख्याने सांगायची कुणाला हे एक प्रश्न तिथल्या लोकांचा आहे की प्रशासक असेल तर आम्ही प्रशासक प्रत्येक गोष्टीसाठी घेऊन जाऊ शकत नाही, पण हक्काचा नगरसेवक असेल तर निश्चित आम्ही हा नगरसेवकाकडे या गोष्टीची मागणी करू शकतो। असे भरपूर प्रश्न आहेत जे आपल्याला तिने सांगितलेले आहेत। तर एकंदरीतच प्रत्येकच प्रभागामध्ये कोल्हापूर शहरामध्ये फिरत असताना जे मूलभूत नागरिक प्रश्न आहेत ते नागरिक प्रश्न हेच आहे की पाण्याचा प्रश्न आहे, कचरा उठावाचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, हे प्रामुख्याने जाणवतं आहे। याही प्रभागामध्ये त्यापेक्षा वेगळं चित्र काही नाही, परंतु या ठिकाणचा जो सामना रंगणार आहे तो महाविकास आघाडी विरोधात महायुती। आता या सामन्याचं नेमकं या ठिकाणचं चित्र कसं असणार आहे, कोणते उमेदवार चर्चेमध्ये आहेत, जाणून घेऊया संदीप। सर, कसं आहे, प्रभाग क्रमांक हा मुळात एक विस्तीर्ण असा भूभाग असलेला प्रभाग आहे। या प्रभागामध्ये पद्मळा कॉलनी, बेलबाग, शास्त्रीनगर, सिरत मोहल्ला, जवाहरनगर, भक्तीनगर, आयसोलेशन रुग्णालय, हॉकी स्टेडियम, गजानन महाराज नगर असा भला मोठा भूभाग या प्रभागात आला आहे। एकूण 26,068 मतदारसंख्या असलेला प्रभाग आहे। खरं पाहता राजकीय गणित विचार करायला गेला तर बरेच इच्छुक गेले 9 वर्षापासून निवडणुका नसल्यामुळे अनेक इच्छुक दोन्ही महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल या दोन्ही ज्या पक्षाकडून मोठ्या प्रमाणात इच्छुक होते आणि असं असताना कोणत्या उमेदवाराला संधी द्यायची हे दोन्ही पक्षांना एक आव्हान आहे। असं जरी असलं तरी हा प्रभाग क्रमांक 13 आहे हा पूर्वीपासून महाविकास आघाडीचा बालेकिल्ला समजला जातो। या ठिकाणी जे काही मागच्या म्हणजे प्रशासकाच्या पूर्वी जो काय झालं की इथून महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून आलेले आहेत। आता जो काही नवीन भूभाग ह्याच्यामध्ये जोडलेला आहे ह्या भूभागामध्ये सुद्धा महाविकास आघाडीचा प्राबल्य आहे। या भागामध्ये ज्या काही सुधारणा झाल्या तसं सलमानने सांगितलं की ते प्रशासनाच्या काळामध्ये खूप उदासीनता होती प्रशासनाची। जेवढा मोठा भूभाग ह्या संपूर्ण परिसरामध्ये आहे तेवढ्या सुधारणा काही झाल्या नाहीत। जे काही मागचं जे आपण खेळाचं ग्राउंड बघताय क्रिकेटच्या, तर हे प्रशासन पूर्व काळातलं आहे। त्यामुळे आता ह्याचं या पद्धतीचंच एखादं मैदान खेळाचं ह्या आणखी एक
प्रभागामध्ये व्हावं इतर खेळांसाठी अशी सुद्धा मागणी नागरिकांची येताना पुढे होते. आता राजकीय जर आपण बलाबल विचार करायला गेला तर महाविकास आघाडीकडून शेखर जाधव यांचं नाव खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. अनेक इच्छुक जरी असले ते बाकी इच्छुकाची नावं सांगत नाही, पण ज्यांचे नाव प्रामुख्याने चर्चेत आहे असे शेखर जाधव, प्रवीण सोनवणे, आधी भूपाल शेट्टी यांच्या मुलगी हे या प्रभागातून कालपासून त्यांनी प्रचाराचा नारळ त्यांनी हे केलेलं आहे. याबरोबर शाहबाद अत्तारे अशी महाविकास आघाडीकडून ही 4 प्रमुख नावे समोर येताना दिसत आहेत. याचबरोबर आता 2-3 म्हणजे मला ते 4 दिवसापूर्वी नियाज खान शिवसेनेचे ठाकरे गटाचे जे नेते होते आणि माजी नगरसेवक हे शिवसेना शिंदे पक्षात त्यांनी प्रवेश केला नुकताच. त्यांची वर्णी लागते का पाहणं पाहणं हे महत्त्वाचं ठरणार आहे. याचबरोबर मग बाकीच्या ज्या महेश बरेले असतील, जावेद सय्यद, मोहसिन खान, प्रीतम यादव, फिरोज सौदागर, रणजित कांबळे, सौरभ कदम, विजय पाटील, विजय सूर्यवंशी, स्वाती कदम, पद्मजा बुरके, अश्विनी आवळे अशी मोठी यादी आहे याच्यामध्ये. तरीसुद्धा असा विचार केला की याच्यामध्ये वंचितचा फॅक्टर आणि तिसऱ्या आघाडीचा फॅक्टर जर आज घोषणा झाली तर तिसऱ्या आघाडीचा फॅक्टर ह्या प्रभागावरती परिणामकारक ठरतो का पाहणं गरजेचं आहे. कारण का दलित मुस्लिम मतांचा वोटर ह्या प्रभागांच्यामध्ये जास्त आहे. म्हणजे याला लागून असलेल्या 16, 13, 18 ह्या तिन्ही प्रभागामध्ये दलित आणि मुस्लिम वोटरची संख्या जास्त आहे. याचबरोबर झोपडपट्टी जो राहणारा जो नागरिक आहे, वर्ग आहे, यांची संख्या सुद्धा जास्त आहे. त्यामुळं प्रामुख्याने दलित मुस्लिम वोटर जर तिसरी आघाडी झाली तर ते कोणाच्या पारड्यात मतदान करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. तरी असं जरी असलं तरी महाविकास आघाडीचं पारडं ह्या प्रभागात एकीकडे जड असताना दिसताना तर ह्या जर आव्हान उभं राहिलं तर मात्र मग महाविकास आघाडीची कुठं अडचण या प्रभागातून होणार आहे. सर, एक प्रश्न विचारायचा वाटतं दोघांनाही. म्हणजे सर्वसाधारण ज्या पद्धतीनं क्रिकेटची मॅच मागच्या बाजूला चालू आहे, एक फलंदाज टिपण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीची रणनीती ही प्रतिस्पर्धी संघाकडून आखली जाते. तशा पद्धतीनं अजून जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. जर इच्छुक, नाराज किंवा या ठिकाणचे मातब्बर जे नेते आहेत त्यांना आपल्या गळाला लावण्यासाठी काय व्यूहरचना तुम्ही बोलत असताना कुठं काय जाणवलं का की महाविकास आघाडीकडून सुद्धा किंवा महायुतीकडून सुद्धा असे मातब्बर जे नेते आहेत त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी काही स्पर्धा वगैरे जाणवते का? या प्रभागामध्ये असं महाविकास आघाडीचं प्रॉब्लेम मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आहे. महायुतीकडून भाजप पक्षाकडं उमेदवार तेवढे सक्षम प्रमाणात नाहीत. यासाठी महाविकास आघाडीतले काही माजी नगरसेवक किंवा जुने काही महाविकास आघाडीचे नेते कुठं गळाला लागतात का याची चाचणी सध्या महायुती म्हणजे प्रामुख्याने भाजप पक्षाकडून चालू आहे सध्या. आणि असं जरी असलं तरी काही माजी नगरसेवकांच्या संपर्कात भाजपाचे जे शहराचे नेतृत्व हे फोन करून त्यांना गळा लावण्याचा प्रयत्न करतात असं आपल्याला माहिती आहे. आणि कदाचित जर असे 1-2 जरी त्यांना मिळाले तर मग हा प्रभागामध्ये अत्यंत चुरशीचा हा सामना इथं होणार आहे. सलमान, तुला काय जाणवलं? खरं नक्कीच सर म्हटलं जसं पाहायला गेलं तर 9 वर्षापासून निवडणूक झालेली नाही. त्यामुळं मातब्बर जे जुने नगरसेवक असतील त्यांच्याबरोबर नऊ उमेदवार देखील अनेक म्हणजे प्रमाणात संख्या वाढली आहे त्यांची. त्यामुळे आणि जागा वाटपात तिळा अद्यापही सुटल्या नसल्यामुळं जर आपण बघितलं महाविकास आघाडी किंवा महायुतीतून जागा वाटपासाठी रस्सीखेच अद्यापही सुरू आहे. त्यामुळे अनेक जे नेते आहेत माझे असतील किंवा 9 उमेदवार असतील हे महाविकास आघाडीच्या आणि महायुतीच्या देखील संपर्कात आहेत. पण त्याच मध्यंतरी आता आप आणि वंचित यांची जी तिसरी आघाडी स्थापन झाली त्यामुळे नेमकं आता या तिसऱ्या आघाडीमध्ये कोण मातबर चेहरा जातो आहे की 9 उमेदवार त्यामध्ये जाऊन या दोघांना याचा फटका बसणार का हे देखील पाहणे यावे गरजेचं राहणार आहे. सर, प्रभाग क्रमांक 13मध्ये वारं प्रभागाचं या कार्यक्रमामध्ये आपण या ठिकाणची जी काही सामाजिक परिस्थिती आहे, मूलभूत प्रश्न आहेत तेही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि राजकीय कशा पद्धतीची स्थित्यंतरं या ठिकाणी होती आणि यावेळेस चर्चेमध्ये चेहरे कोण आहेत हे सुद्धा आपण जाणून घेतलं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शेवटच्या क्षणापर्यंत एखादा मॅचचा निकाल लागत नाही. त्याच पद्धतीनं शेवटच्या क्षणापर्यंत अगदी तिकिटासाठीच आत्तापासून खूप मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झालेले आहे. विरोधक समोरच्या असणाऱ्या गटाकडे लक्ष ठेवून आहे की त्यामधला नाराज कोण आहे, त्याला आपल्याला कशा पद्धतीनं कॅच आउट करता येईल किंवा त्याच्यासाठी आपल्याला कशा पद्धतीनं यॉर्कर बॉल टाकता येईल. परंतु या सगळ्या सामन्यावरती म्हणजे निवडणुकीच्या या सर्व सामन्यावरती ॲज अ थर्ड अंपायर म्हणून आमचंही लक्ष राहणार आहे. त्याच्यामुळे आपण पुढच्या प्रभागामध्ये भेटणार आहोत. त्यासाठी पाहत राहा वारं प्रभागाचं. सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये 35 वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी. तब्बल 22,000हून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता 8वी ते 12वीसाठी विशेष तयारी वर्ग,
स्वतंत्र अभ्यासिका, अनुभवी शिक्षक, मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय. प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी, बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मोबाईल क्रमांक 915866 8989 आणि 9960 888833.